दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप चालू असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावर खात्रीशीर उपाय. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 आणि 73 87 34 34 77. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. खानापूर तालुक्यातील मादळमुठी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत तानुबाई यशवंत भारते यांनी तब्बल 107 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवत गावाच्या राजकारणात नवा इतिहास रचलाय. मादळमुठी येथे सरपंच पदासाठी अत्यंत चुरशीने पार पडलेल्या मतदानानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विटा येथील तहसीलदार कार्यालयात मतमोजणी पूर्ण झाली आणि विजयाचा निकाल जाहीर होताच गावभर आनंदाची लाट उसळली. सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या या निवडणुकीत 2 उमेदवारांमध्ये थेट आणि टोकाची लढत पाहायला मिळाली. मात्र या लढतीत तानुबाई भारते यांनी आत्मविश्वास, जनसंपर्क आणि जनतेच्या विश्वासाच्या जोरावर विजयाची बाजी मारली. विजयाची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केलाय. ढोल ताशांच्या गजरात संपूर्ण गाव आनंदाने न्हाऊन निघालंय. आमदार सुहास बाबर आणि अमोल बाबर यांनी तानुबाई भारते यांचं अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेत. नवनिर्वाचित सरपंच तानुबाई भारते यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. गावकऱ्यांनीही नव्या सरपंचांचे उत्साहात स्वागत केले. विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचा विश्वास व्यक्त केलाय. मादळमुठी गावात आता नव्या नेतृत्वाखाली विकासाची नवी दिशा मिळणार अशी आशा सर्वांच्या मनात निर्माण झाली. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.